मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी 2025 ची PYQ सिरीज आपण सुरू केली आहे. आणि या सिरीज मध्ये आपण 2025 च्या लॉ सीईटी मध्ये जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण पाहत आहोत. या सिरीज मधला हा आजचा 9वा व्हिडिओ असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल रिझनिंग या सेक्शन मध्ये कुठले प्रश्न विचारले होते आणि असे प्रश्न जर तुम्हाला आले तर ते कसे सॉल्व्ह करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच जर तुम्हाला हे लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा इथे अवेलेबल आहेत. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लाईव्ह लेक्चर्स जे असतात ते मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांमध्ये असून ही बॅच तुमची फक्त एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर अगदी एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. विद्यार्थी 2027 साठी लॉ सीईटीचं प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच ती बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. मित्रांनो, प्रश्न आहे, असर्शन दिले तुम्हाला, इफ समवन बिलीव्स देअर फंडामेंटल राइट्स हॅव बीन एनफ्रिंज्ड दे कॅन अप्रोच द कोर्ट फॉर देअर प्रोटेक्शन. रिझन दिला आहे, फंडामेंटल राइट्स आर जस्टिसिएबल. चूज द करेक्ट आन्सर. ऑप्शन्स आहेत, both A and R are true and R is the correct explanation of A. Both A and R are true but R is not the correct explanation of A. A is a true but R is a false. A is a false but R is a true. असर्शन मध्ये तुम्हाला सांगितलंय, जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की त्याचे मूलभूत अधिकार भंग झाले आहेत तर तो न्यायालयात जाऊन संरक्षण मागू शकतो. रिझन तुम्हाला इथे दिलं आहे, मूलभूत अधिकार अंमलात आणण्यायोग्य म्हणजेच जस्टिसिएबल आहे. पर्यायामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की ए व आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ए व आर दोन्ही सत्य आहेत पण आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ए सत्य आहे पण आर असत्य आहे. ए असत्य आहे पण आर सत्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न तुम्हाला आलेला आहे तो असर्शन रिझन या टॉपिक मधून आलेला आहे. अशा प्रकारचे प्रश्न आल्यानंतर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्हाला असर्शन आणि रिझन हे दोन्हीही स्टेटमेंट तुम्हाला जे दिले असतील ते बरोबर आहेत का ते पहिले व्हेरीफाय करावे लागतील आणि त्याच्यानंतरच तुम्हाला योग्य ऑप्शन तिथे निवडावा लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता, इफ समवन बिलीव्स देअर फंडामेंटल राइट्स हॅव बीन एनफ्रिंज्ड दे कॅन अप्रोच द कोर्ट फॉर देअर प्रोटेक्शन. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की त्याचे मूलभूत अधिकार भंग झाले आहेत तर तो व्यक्ती न्यायालयात जाऊन संरक्षण मागू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे असर्शन सत्य आहे कारण संविधानाने मूलभूत अधिकारांची आपल्याला हमी दिली आहे आणि जर कुणाला वाटत असेल की हा अधिकार त्या व्यक्तीचा भंग होतोय तर तो व्यक्ती न्यायालयाचा आधार घेऊ शकतो आणि त्याचं संरक्षण तिथे मिळवू शकतो आणि न्यायालय सुद्धा संविधानानुसार ही जबाबदारी पार पाडते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, असर्शन सत्य आहे. आता रिझन कडे आपण पाहूयात. रिझन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की फंडामेंटल राइट्स आर जस्टिसिएबल. मूलभूत अधिकार हे अंमलात आणण्यायोग्य आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे स्टेटमेंट किंवा हे कारण सुद्धा बरोबर आहे. अंमलात आणण्यायोग्य या अर्थाने असा अधिकार की ज्याचा भंग झाल्यावर न्यायालयामध्ये दावा करता येतो. मूलभूत अधिकार अशाच प्रकारचे आहेत, त्यामुळे त्यांचा भंग झाल्यास न्यायालय त्याचे संरक्षण करते. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे हे दोन्हीही स्टेटमेंट, असर्शन आणि रिझन, हे दोन्हीही सत्य आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रिझन किंवा कारण हे असर्शनचं योग्य स्पष्टीकरण आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन ए, बोथ ए अँड आर ट्रू. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्ही असर्शन आणि रिझनचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. पुढचा प्रश्न पाहूयात. A car starts from a point A and drives 5 km north, then it turns right and drives 4 km.
Finally, it turns right again and drives 5 kilometers. In which direction is the car from point A? तर एक कार बिंदू ए वरून 5 किलोमीटर उत्तर दिशेने जाते, नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर जाते, पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास करते. कार आता बिंदू ए च्या कोणत्या दिशेला आहे? ऑप्शन तुम्हाला इथे दिलेत. ऑप्शन ए नॉर्थ म्हणजे उत्तर, ऑप्शन बी साऊथ म्हणजेच दक्षिण, ऑप्शन सी ईस्ट म्हणजेच पूर्व आणि ऑप्शन डी वेस्ट म्हणजेच पश्चिम. तर विद्यार्थी मित्रांनो, डिस्टन्स अँड डायरेक्शन या टॉपिक मधून हा आलेला प्रश्न आहे. त्यासाठी तुम्हाला दिशांचं बेसिक नॉलेज असणं महत्वाचं आहे. पेपरवरती तुम्ही ड्रॉ करू शकता. वरच्या बाजूला नॉर्थ असेल, खालच्या बाजूला साऊथ असेल, तुमच्या उजव्या बाजूला ईस्ट आणि डाव्या बाजूला वेस्ट असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जो पॅटर्न दिलेला आहे, हा जो प्रवासाचा मार्ग दिलेला आहे, तो ड्रॉ करायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे सांगितलंय अ कार स्टार्ट फ्रॉम पॉइंट ए अँड ड्राइव्स 5 किलोमीटर नॉर्थ. एक कार बिंदू ए वरून 5 किलोमीटर उत्तर दिशेने जाते. तुम्ही इथे पाहू शकता पेपरवरती वरच्या बाजूला नॉर्थ म्हणजेच उत्तर आहे. पॉइंट ए हा असेल तर 5 किलोमीटर उत्तरेला ती कार जाते. त्याच्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला सांगितलंय की देन इट टर्न्स राईट अँड ड्राइव्स 4 किलोमीटर. नंतर ती उजवीकडे वळून 4 किलोमीटर जाते. आता इथनं ती कार उजवीकडे 4 किलोमीटर वळते. उजवीकडे ज्यावेळेस तुम्ही उत्तरेला पाहत असाल त्यावेळेस तुमच्या उजवीकडे ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा असणार आहे. तर पूर्वेकडे ती 4 किलोमीटर गेली. त्याच्यानंतर पुढे इट टर्न्स राईट अगेन अँड ड्राइव्स 5 किलोमीटर. ती आता परत उजवीकडे 5 किलोमीटर जाते. आता ज्यावेळेस ईस्ट म्हणजेच उत्तरेकडे तुमचा चेहरा असेल त्यावेळेस तुमच्या उजव्या बाजूला असणारी दिशा म्हणजे साऊथ म्हणजेच दक्षिण दिशा ही उजव्या बाजूला असणार आहे. तिकडे ती 5 किलोमीटर जाते. आता तुम्हाला विचारलंय इन विच डायरेक्शन इज द कार फ्रॉम पॉइंट ए. आता पॉइंट बी जर आपण म्हटलं तर हे कारचं शेवटचं लोकेशन आहे. 5 किलोमीटर पुढे गेली आहे, 4 किलोमीटर उजवीकडे गेली आहे, परत मागे ती 5 किलोमीटर आलेली आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ए ला ग्राह्य धरलं, ए ला कन्सिडर करून बी ची दिशा जर आपण काढली तर पेपरवरती उजवीकडे आपण पाहू शकतो तिथे ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी पूर्व किंवा ईस्ट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिफरंट फ्रॉम द अदर 3 ऑब्जेक्ट्स. ऑप्शन दिलेत तुम्हाला अल्जेब्रा, अरिथमेटिक, जॉमेट्री आणि मॅथमॅटिक्स. खालीलपैकी कोणता विषय इतर 3 विषयांपेक्षा वेगळा आहे? बीजगणित, अंकगणित, भूमिती आणि गणित. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अल्जेब्रा किंवा बीजगणित असेल, अंकगणित किंवा अरिथमेटिक असेल, भूमिती किंवा जिओमेट्री असेल, हे तीनही विषय गणित या विषयाचे भाग आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या 4 ऑप्शन्स मध्ये गणित हा जो विषय आहे तो इथे वेगळा असणार आहे. कारण या गणिताचे हे 3 विषय किंवा 3 उपविभाग आहेत आणि मुख्य विभाग हा गणित आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी मॅथमॅटिक्स इथे वेगळा ऑप्शन असणार आहे किंवा वेगळा घटक असणार आहे. पुढचा प्रश्न आहे फाइंड द ॲप्रोप्रिएट वर्ड इन द प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क. योग्य शब्द तुम्हाला इथे निवडायचा सांगितलाय. गन, बुलेट, चिमणी, क्वेश्चन मार्क. बंदूक, गोळी, धुरकाणी किंवा चिमणी प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स दिलेत तुम्हाला स्मोक, वॉटर, मनी, ऑइल. धूर, पाणी, पैसे आणि तेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा ॲनालॉजी प्रकारचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या जोडीमध्ये असणारा जो संबंध आहे तो ओळखावा लागतो आणि तोच संबंध वापरून तुम्हाला पुढचा घटक, पुढच्या जोडीमधला असणारा मेंबर जो आहे तो शोधावा लागतो. तर इथे आपण पाहू शकतो गन आणि बुलेट, बंदूक आणि गोळी याच्यामध्ये असणारा जो संबंध आहे, तर आपल्याला माहिती आहे गोळी बंदुकीमधनं सुटते आणि चिमणी ही धूर सोडण्याचं काम करते. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए धूर किंवा स्मोक. पद्धतीने आपण पहिल्या जोडीमधला संबंध इथे ओळखला, तिथे कुठला पॅटर्न फॉलो होतोय, कुठलं रिलेशन त्यांच्यामध्ये आहे ते शोधलं आणि तेच रिलेशन, तोच पॅटर्न आपण पुढचा घटक शोधण्यासाठी वापरले. पुढचा प्रश्न आहे फाइंड द मिसिंग टर्म फ्रॉम द सिरीज. श्रेणी पूर्ण करा किंवा शृंखला पूर्ण करा. इथे तुम्हाला एक शृंखला दिली आहे, एक सिरीज दिलेली आहे 3, 9, 27 आणि 81. तर विद्यार्थी मित्रांनो, या सिरीज मध्ये आपल्याला काय करावं लागेल, कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स जे आहेत त्यांच्यामध्ये असणारं रिलेशन तुम्हाला शोधायचं आहे. कुठलं मॅथमॅटिकल ऑपरेशन तुम्हाला करता येईल जेणेकरून पुढचा नंबर मिळेल
ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता 3 आणि 9 मध्ये इंटू 3 किंवा गुणिले 3चं रिलेशन आहे. 9 आणि 27 मध्ये सुद्धा गुणिले 3चं रिलेशन आहे. 27 आणि 81 मध्ये सुद्धा गुणिले 3 म्हणजे इंटू 3चं रिलेशन आहे. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जो नंबर असणार आहे त्याच्यामध्ये आणि 81 म्हणजेच 81 मध्ये 3चं इथे रिलेशन असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 81 गुणिले 3 हे 243 होतात. त्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य पर्याय असणार आहे. तर अशा सिरीज मधल्या प्रश्नांमध्ये तुम्हाला कॉन्झिक्युटिव्ह मेंबर मध्ये असणारं मॅथमॅटिकल रिलेशन शोधावं लागतं आणि तेच रिलेशन वापरून तुम्हाला पुढचा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारा घटक ओळखावा लागतो. तर याच्यामध्ये तुम्हाला अल्फाबेटिकल सिरीज पण येते, तिथे तुम्हाला पॅटर्न ओळखावा लागतो. त्यानंतर तुम्हाला अल्फा न्यूमेरिक सिरीज पण येऊ शकते, जिथे तुम्हाला पॅटर्न प्लस मॅथमॅटिकल ऑपरेशन, मॅथमॅटिकल रिलेशन तिथे शोधावे लागतात आणि पुढचा घटक ओळखावा लागतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इयर इज अ लीप इयर. खालीलपैकी कोणते वर्ष हे अधिवर्ष किंवा लीप इयर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लीप इयरची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. लीप इयर जर सेंचुरी इयर असेल तर त्याला 400 ने भाग जायला हवा, किंवा सेंचुरी इयर नसेल तर त्याला 4 ने पूर्ण भाग जायला हवा. तर इथे आपल्याला 3 सेंचुरी इयर दिलेत, 1900, 2000, 2100 आणि एक आपल्याला नॉन सेंचुरी इयर दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला 2023 ला 4 ने भागावं लागेल आणि बाकीच्यांना 400 ने तुम्हाला भाग देऊन पाहावं लागेल, तेव्हा कुठे तुम्हाला इथे योग्य पर्याय मिळणार आहे. तर आपण पाहू शकतो या ऑप्शन्स मध्ये फक्त 2000 हे जे वर्ष आहे त्यालाच तुम्ही 400 ने पूर्ण भाग देऊ शकता. ठीक आहे. त्यामुळे 2000 हे जे वर्ष असणार आहे, ऑप्शन बी जो असणार आहे तो इथे योग्य पर्याय म्हणजेच लीप इयर असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लीप इयरचं कॅल्क्युलेशन करू शकता. याच्यामध्ये इतरही प्रकारचे प्रश्न येतात, जसं की दिलेल्या तारखेचा वार तुम्हाला शोधावा लागतो किंवा काही दिवसानंतर येणारा वार असेल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, कॅलेंडर रिपिटेशन वरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे टॉपिक, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये शिकवल्या जातात. तर आजच ती लाईव्ह बॅच जॉईन करा आणि आपलं एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 2026च्या लॉ सीईटीचं प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचं लॉ सीईटी आणि क्लॅटचं असणारं बुक Amazon वरती अवेलेबल झालेलं आहे. त्या बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस मिळणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन तिथे असेल, टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन, प्रिव्हियस इयरचे पेपर सोबत मॉडेल क्वेश्चन पेपर आणि प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी ज्या स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स असतात त्या सुद्धा तिथे इन्क्लूड केलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बुक परचेस करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. तर त्या Amazonच्या लिंक वरती जाऊन तुम्ही आजच हे बुक परचेस करा आणि आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.